स्वारगेट बलात्कार प्रकरणातला आरोपी दत्ता गाडेचे नवनवे कारनामे समोर येत आहेत। आता दत्ता गाडेचा पोलिसांच्या गणवेशातला एक फोटो समोर आलेला आहे। त्यामुळे कधी पोलीस तर कधी कंडक्टर असल्याची बतावणी दत्ता गाडेने केल्याचं आता उघड झालंय। महत्त्वाचं म्हणजे अटक झाल्यानंतरही आरोपी दत्ता गाडे कायद्यातून पळवाटा शोधत असल्याचंही समोर आलेलं आहे। स्वारगेट बलात्कार प्रकरणात नवी अपडेट। दत्ता गाडेचा पोलिसांच्या वेशातील फोटो समोर। कायद्यात पळवाट शोधण्यासाठी दत्ता गाडेची चापलुसी। स्वारगेट बलात्कार प्रकरणातल्या दत्ता गाडे संदर्भात रोज नवनवी माहिती आता समोर येते आहे। त्यातच आता पोलिसाच्या गणवेशातील दत्ता गाडेचा एक फोटो समोर आलाय। त्यामुळे दत्ता गाडेनं एसटी स्थानक तसंच रेल्वे स्टेशनमध्ये पोलीस असल्याची बतावणी करत अनेकांना फसवल्याचं समोर आलंय। दत्ता गाडेच्या ओळखीचा एक व्यक्ती पिंपरी चिंचवड पोलीस दलात आहे। त्याचाच गणवेश दत्ता गाडेनं वापरल्याचं बोललं जात आहे। पोलिसांनी मात्र दत्ता गाडेच्या पोलीस गणवेशावर बोलणं हे टाळलेलं आहे। एकंदरीत तपासामध्ये खरं तर मला आवाहन करायचं आहे की कुठल्याही प्रकारच्या अफवांना भूलथापांना बळी पडू नका। ज्या पद्धतीने तपास प्रक्रिया चालते अत्यंत चोख आणि सरळ आणि त्याचबरोबर पारदर्शक पद्धतीने ही तपास प्रक्रिया चालणार आहे। दत्ता गाडे हा अत्यंत हुशार आणि निर्डावलेला गुन्हेगार असल्याचं समोर आलंय। तो अत्यंत शांत डोक्यानं महिला आणि तरुणींना आपल्या जाळ्यात ओढतो। त्यासाठी महिलांना कधी ताई म्हणून सांगायचा तर कधी कधी पोलीस असल्याची बतावणी करत असल्याचं समोर आलंय। स्वारगेट येथील घटनेत देखील त्यानं पीडितेला ताई म्हणून हाक मारली आणि बस कंडक्टर असल्याचं सांगितल्याचं समोर आलंय। महत्त्वाचं म्हणजे आता अटक झाल्यावर देखील दत्ता गाडेनं कायद्यातून पळवाटा काढण्यासाठी नवी थापेबाजी केल्याची माहिती समोर आली आहे। पळवाट शोधण्यासाठी गाडेची चापलुसी नेमकी कशी आहे ती आपण समजून घेऊया। दत्ता गाडेनं आधी पीडितेशी ओळख असल्याचं सांगितलं। दत्ता गाडेनं पीडितेशी आर्थिक व्यवहार झाल्याचं सांगितलं। समलैंगिक असल्याचं देखील दत्ता गाडेनं सांगितल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांनी दत्ता गाडेचे 2 वर्षातील सीडीआर डिटेल्स काढले आहेत। त्यामध्ये गाडे हा स्वारगेट एसटी स्थानकासह शिवाजीनगर स्टेशन, शिरूर, अहिल्यानगर आणि सोलापूर एसटी स्थानकात देखील अनेकदा वावरत असल्याचं समोर आलंय। आरोपीची बाजू आणि मांडलेल्या भूमिका याच्याबद्दल कुठलीही गोष्ट समजून घेण्यासाठी आपण सगळेजण सुज्ञ आहोत आणि या सगळ्या घटनेला योग्य न्यायाअंती नेणं ही आमची जबाबदारी आहे आणि ती आम्ही पार पाडली पाहिजे। तसंच या न्याय प्रक्रियेवरती विश्वास ठेवणं आणि उलट्या सुलट्या चर्चांचा विचार न करणं हे इतर सगळ्या लोकांची जबाबदारी आहे असं मला वाटतं। एकूणच काय तर सुरुवातीला समलैंगिक असल्याचा बनाव रचणाऱ्या दत्ता गाडे याचे एक ना अनेक कारनामे आता समोर येत आहेत। राजकीय व्यक्तीसोबत फोटो, कंडक्टर असल्याचं भासवत महिलांची फसवणूक, तसंच आता पोलिसांच्या गणवेशातील गाडेचा फोटो। त्यामुळे आता या प्रकरणात आणखीन पुढे काय काय माहिती समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।